आज सकाळी सकाळी एक गुड न्यूज मिळाली आणि त्यामुळे मी खूप खुश आहे. तर पुढे सांगते तुम्हाला काय. तर गुड मॉर्निंग. आणि तुम्ही बघू शकता माझे सकाळचे सगळे कामं मी फास्ट आवरले आहे. कारण माझ्या घरात पाण्याची व्यवस्था जे काही प्रॉब्लेम होता मागील तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असेल, तर तो आता सॉल्व्ह झालेला आहे. पाण्याचा इश्यू आता क्लिअर केलेला आहे. तर मी जसं पाण्याचा इश्यू क्लिअर झाला, मी इतके कपडे काढले धुवायला. म्हटलं हाच चान्स आहे, धुवून घ्या. आणि क्लायमेट पण छान होतं, पाऊस वगैरे नव्हतं, म्हणून मी कपडे फटाफट धुवून काढले. आणि तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती. मी बऱ्याच दिवस झाले दवाखान्यात जात आहे. माझे जे काका आहे, म्हणजे माझ्या मावशीचे जे हजबंड, त्यांना कॅन्सर झालेला आहे. हे मी कधी बहुतेक मी नाही सांगितलं ब्लॉगमध्ये, मी फक्त ॲडमिट असं सांगितलं बहुतेक, मला लक्षात नाही. पण मग त्यांना कॅन्सर 1 वर्षापासून आहे. तर ते खूप त्रासात होते बिचारे, खूप त्रासात होते. आणि ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांना पुन्हा कॅन्सर झाला. आणि मग ते ॲडमिट होते. आणि ॲडमिट म्हणजे ICUमध्ये असताना ते अक्षरशः डोळेसुद्धा खोलत नव्हते, बोलत नव्हते, नुसतं एक ICUमध्ये असे पडलेले होते. तर सगळेजण इतके घाबरले होते त्यांना बघून, कारण असं वाटत होतं त्यांची काहीच गॅरंटी नाही. आणि डॉक्टरांनी पण ते सांगून दिलं होतं की तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता किंवा ठेवू शकता. पण माझ्या भावाने सांगितलं नाही, आपण काही जरी झालं तरी त्यांना हॉस्पिटलमध्येच ठेवायचं. आणि तुम्हाला सांगते, ते जेव्हा ॲडमिट होते कमसे कम 2 का 3 पेशंट ऑफ झाले. तर इतकी भीती वाटत होती, कारण ते कोणाला ओळखत पण नव्हते, ते शुद्धीवर नव्हते. 5 ते 6 दिवस त्यांनी डोळेसुद्धा उघडले नव्हते. तर इतकं टेन्शन होतं. मग आज मला खूप चांगलं वाटलं, माझ्या भावाने मला चांगली बातमी दिली. तर तो बोलला म्हणे की तो आता बाबांनी डोळे पण उघडले, ते सगळ्यांसोबत बोलत आहेत. थोडं बोलते, त्यांना एवढं नाही बोलतात पण ते बोलत आहे. मग इतकं छान वाटलं की ते देवाने त्यांना चांगलं केलं. आणि मी देवाला हीच प्रार्थना करते की ते पटकन घरी येऊ आणि त्यांचं सगळं जे काही त्यांना त्रास आहे त्या त्रासातून त्यांना काढावं. तर मी खूप आनंदी आहे. तर त्यामुळे मग आज थोडंसं बाहेर गेले, मन नव्हतं माझं खरं तर, आज थोडी बाहेर गेले, थोडंसं जे काही घरात वस्तू लागत होत्या ते घेऊन आले. आणि येताना थोडं कटलरीचं पण सामान आणलं होतं. तर ते मी इथे तुम्हाला दाखवते. छोटे छोटे कानातले माझ्याकडं कधीच राहत नाही म्हणून. आणि मी 2-3 दिवस झाले दवाखान्यात पण गेले, मला काहीच वाटत नव्हतं माझ्या कानात आहे नाही, म्हणजे मी एकदम गबाळ्यासारखी जात होते. कारण टेन्शन होतं. किती म्हटलं तरी माझी मावशी आणि काकाची जोडी इतकी छान आहे ना, त्याच्यामुळे मला कधीच वाटत नाही की त्यांना काही हो. देवाने करावं, त्यांना खूप चांगलं आयुष्य द्यावं. आणि आज मी खूप खुश आहे. आणि आता उद्या परवा मी त्यांना भेटायला जाईल. तर मी बघेल, मला जमलं तर मी व्हिडिओ बनवेल. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.